नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द राइज करियर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण कंबाईनला जे काय 28-29 दिवस राहिलेले आहेत तर त्यासाठी आपली स्ट्रॅटेजी काय असावी, त्याचप्रमाणे विषयाला किती दिवसांचे रिव्हिजन पडायला पाहिजे आणि कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत याबद्दलच्या आज व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बघूया की कोणत्या विषयाला किती वेळ द्यायला पाहिजे राहिलेल्या 28-29 दिवसात। जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कंबाईनच्या एक्झाम जे आहे ती 100 मार्कांची राहते, 60 मिनिटांचा वेळ आहे। तर त्यामध्ये आपल्याला 7 सब्जेक्ट जे आहेत ते टॅकल करावे लागतात। तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन तर बऱ्यापैकी सगळ्याला माहितीच आहे। जर आपण जर बघायला गेलं तर इतिहासाचे आपल्याला 10 क्वेश्चन येतात। मागच्या वर्षी जे पॅटर्न बदललाय 2023 ला त्या पॅटर्न नुसार सांगायलो मी, इतिहासाचे 10 येतात, भूगोलचे पण 10 क्वेश्चन येतात, विज्ञानाचे जे आहेत ते 15 क्वेश्चन येतात, पॉलिटीचे 15 क्वेश्चन येतात। पॉलिटीच्या अगोदर एक 10 क्वेश्चन यायचे, मागच्या वर्षी 15 आले होते। त्यातले जे 4-5 क्वेश्चन आहेत, 10 क्वेश्चन जे आहेत ते कोर पॉलिटीचे येतात आणि जे 4-5 क्वेश्चन आहेत ते इतिहास आणि पॉलिटी ह्या दोघांचं मिक्सचर, म्हणजे जसं काही जे ऐतिहासिक पार्श्वभूमीचे जे ऍक्ट आहेत, 1935 चा कायदा, 19 चा कायदा, 1861 चा ऍक्ट, जे की दोन्हीमध्ये कॉमन आहेत, अशा प्रकारचे 3 ते 4 क्वेश्चन गेल्या वर्षी आले होते। त्यामुळे पॉलिटीचं जे आहे ते वेटेज आता 15 मार्काचं झालेलं आहे, 10 मार्काचं अगोदर होतं। त्याचप्रमाणे जर बघायला गेलं तर अर्थशास्त्राचे पण 15 क्वेश्चन येतात, चालू घडामोडीचे 15 क्वेश्चन आणि गणित बुद्धिमत्ता जे आहे ते अगोदर 2022 पर्यंत 15 क्वेश्चन यायचे, आता 2023 ला 20 क्वेश्चन आलेले। त्यामुळं हे जे सब्जेक्ट आहे गणित बुद्धिमत्ताचा ते एक प्रकारे तुम्हाला गेम चेंजर जे म्हणतो, तर ह्या सब्जेक्ट मला वाटतं की हा गेम चेंजरचं काम करतो, गणित आणि बुद्धिमत्ता। तर आपण आता बघूया की परीक्षेला जे आहे ते कोणत्या विषयावर आपण जास्त फोकस केला पाहिजे किंवा कोणत्या सब्जेक्टचे रिव्हिजन जे आहे त्याला महत्त्व दिलं पाहिजे। त्यातली त्यात मग ह्या जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये कोणते टॉपिक फोकस करायला पाहिजे ह्याचं आपण आता एक नियोजन बघूया। तर आपण बघू की कोणत्या विषयाला कशा प्रकारे म्हणजे किती वेळ द्यायला पाहिजे त्यानुसार बघूया आपण। आता आपल्याकडं जर बघायला गेलं तर मला वाटतं की आपण प्रत्येक विषयाला जे आहे ते 3 ते 4 दिवस जे आहेत ते पहिल्या रिव्हिजनसाठी 3 ते 4 दिवस द्यायला पाहिजेत। म्हणजे आपलं जे आहे पूर्ण सिलेबस जो आहे किंवा 7 सब्जेक्ट जे आहेत ते 15 ते 16 ते 17 दिवसामध्ये कंप्लीट होतील आणि नंतर जे राहतील 10 ते 11 दिवस त्याच्यामध्ये एक शेवटची रिव्हिजन तुमची व्हायला पाहिजे। म्हणजे पहिली जी रिव्हिजन आहे ती आत्ताच्या 16 ते 17 दिवसामध्ये व्हायला पाहिजे। मग त्या 16 ते 17 दिवसाचं नियोजन करताना काय करायचं, एक सब्जेक्ट जो आहे त्याला मग मॅक्सिमम 3 ते 4 दिवस मिळायला लागले तर एका सब्जेक्टला। तर त्यामध्ये काय करायचं की एक तर तुम्ही दिवसभर जे आहे एकाच सब्जेक्टचा अभ्यास करू शकता, पूर्ण दिवसभर एकाच सब्जेक्टचा अभ्यास करून जवळपास मग सिलेबस भरपूर कव्हर होतो असं करू शकता, किंवा एका दिवशी 2 सब्जेक्टचा अभ्यास करू शकता। समजा मी आज जर इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी असं दोघांचा अर्धा दिवस असं डिस्ट्रीब्युशन केलं आणि तसा एक अभ्यास करू शकता, किंवा मी जे करायचो ते सांगतो तुम्हाला। मी एका दिवशी एका सब्जेक्टचा 2 ते 2.5 तास अभ्यास करायचो। असे मी जवळपास 3 ते 4 सब्जेक्ट जे आहेत, 3 किंवा 4 असा अभ्यास मी स्वतः करायचो की 2.5 तास द्यायचो, एका सब्जेक्टचं एक सेशन टाकायचो, त्यात एक टॉपिक कव्हर व्हायचे, माझे PYQ धरून व्हायचे ते कव्हर। आणि तसे मी 3 ते 4 सब्जेक्ट रोजचे वाचायचो, जे कोअर सब्जेक्ट असतात, जसं की तुमचं हिस्ट्री झालं, जिओग्राफी झालं, पॉलिटी झालं, अर्थशास्त्र झालं, हे 4 सब्जेक्ट जे आहेत यांच्यासाठी 2.5 तासाचा सेशन रोजचा मी मारायचो। ही माझं पर्सनल होतं। पण काही जण काय करतात की एक सब्जेक्ट घेतात रोजचा, तोच बऱ्यापैकी संपवण्याचा प्रयत्न करतात। काही जण 2 सब्जेक्ट घेतात किंवा एकच सब्जेक्ट घेतला तर ते बोरिंग व्हायला लागतं शेवटला, किंवा सारखं तेच सब्जेक्ट वाचून दिवसाच्या एंडला जे आहे ते मग आउटपुट निघत नाही किंवा प्रोडक्टिव्हिटी राहत नाही त्या सब्जेक्टची। त्यामुळे काही जण 2 घेतात। आता मी माझं पर्सनली 3 ते 4 सब्जेक्ट रोजचे घ्यायचो आणि 2 ते 2.5 तास जे आहेत इंडिव्हिज्युअली प्रत्येक विषयाला द्यायचो। आता जर बघायला गेलं तर हे जे कोर सब्जेक्ट जे आहेत आपले हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, आता हे जे आहेत ना सब्जेक्ट, ह्यांना जे आहे तुम्ही ह्या प्रत्येक सब्जेक्टला 3-4 दिवस असं एक सब्जेक्ट घेऊन असं डिस्ट्रीब्युशन करू शकता। बाकी करंट जे आहे तुमचं, करंट आणि मॅथ,
करंट अफेअरचा अभ्यास जो आहे ना तो बऱ्यापैकी रोजच करा, डेली बेसिसवर जो आहे तो चालू राहू द्या. म्हणजे आज पण करा आणि शेवटच्या दिवसापर्यंत करंटचा अभ्यास जे आहे ते चालूच राहू द्या. आणि करंटचा अभ्यास बऱ्यापैकी कधी करायचा माहिती का, रात्रीच्या वगैरे टायमाला जास्त ते करायचं. मी पर्सनली करंटचा अभ्यास रात्रीच्या वेळेला करायचो, कारण ते करंटचं वाचायला असं बोर वगैरे काय होत नाही. रिव्हिजनला पण फायदा होतो आणि एक नवीन इंटरेस्टिंग गोष्टी माहिती होत्यात करंटमध्ये. त्यामुळं रात्रीच्या वेळेला मी करंटचा अभ्यास करायचो. आणि मॅथचं जे आहे हे मॅथचं दुपारी जेवण वगैरे ज्या वेळेला होईल तुमचं बोर टाइम जो असतो माणसाचा, झोप वगैरे येते त्या टायमाला ना मॅथचा अभ्यास करायचा. आणि मॅथला जवळपास तुम्ही काय करा माहिती का, एक रोजचे मला तर वाटतं दीड ते 2 तास जे आहेत तुमचे जेवणानंतरचे, ते 1.5 ते 2 तास मॅथचा अभ्यास करा. झोप घेण्याऐवजी मॅथचा अभ्यास करा. आणि मॅथचा अभ्यास करताना ना एक सचिन ढवळे सरांचं बुक आहे, त्यामध्ये ना UPSCचे आणि MPSCचे म्हणजे आतापर्यंत जेवढे पेपर झालेले आहेत आपले आयोगाचे किंवा UPSCचे पण PYQ जे दिलेले आहेत ना ते रिव्हिजनसाठी एकदम बेस्ट आहे. की कोणत्या प्रकारचा क्वेश्चन आल्यावर कशा प्रकारे सोडून द्या त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि आयोग कधी कधी मॅथ्सचे क्वेश्चन पण एखाद दुसरा का व्हायना रिपीट. आता फॉर्मॅट जो असतो त्या क्वेश्चनचा तो तर बऱ्यापैकी सेमच असतो. की मागच्या वर्षी आता एक समजा एक टॉपिक आहे की बाबा तुमचा वर्कचा टॉपिक आहे, काम आणि काळाचा, तर ह्याच्यावर एक क्वेश्चन आला तर त्याचे दरवर्षी त्याच फॉर्ममध्ये येतो एखादा बऱ्यापैकी क्वेश्चन, फक्त त्याचे जे आकडे जे असतात ते चेंज होतात. मग तुम्हाला एकदा ते क्वेश्चन काम जे असतं काम आणि काळ त्याच्यावरचा जे क्वेश्चन आहे ना त्याच्यावर कसं टॅकल करायचं एकदा कळालं ना, मग त्याच्यावर फक्त आकडे बदलून जर आले तर ते तुम्ही परीक्षेमध्ये आरामात सोडू शकता. त्यामुळे मॅथचे जे टॉपिक्स आहेत त्यात सचिन ढवळे सरांच्या बुकमधले ते PYQ जे आहेत ना ते स्पेसिफिक टॉपिक जे आहेत की आता हे वर्कचा एक क्वेश्चन फिक्सच येतो, तुमच्या रेल्वेवर एक बऱ्यापैकी क्वेश्चन असतो ॲप्टिट्यूडमध्ये, परत ते एज जे असतं ह्या एजवर एक क्वेश्चन असतो, परत डायरेक्शन जे आहे ते रिझनिंगमध्ये डायरेक्शनवर एक क्वेश्चन असतो. अशा प्रकारचे जे स्पेसिफिक फिक्सच टॉपिक आहेत की बाबा एक क्वेश्चन त्याच्यावर येणारच आहे. मग असे टॉपिक जे आहेत ना हे परफेक्ट करून ठेवा की त्याच्यावर मग काही जरी विचारलं तरी यायला पाहिजे. पण आयोग दरवेळेस बऱ्यापैकी टॉपिक पण रिपीट होतो आणि एखाद्या वेळेस क्वेश्चन पण रिपीट करतो मॅथचा, एखाद्या वेळेस कधीतरीच येतो. पण टॉपिक जे आहेत ते फिक्स येतं मॅथचे पण. मग ते PYQ ज्या वेळेला तुम्ही करताना कोणत्या पण बुकमधनं त्यावेळेला लक्षात येईल की आयोगाचं जे आहे की टेंडन्सी कोणत्या टॉपिकवर विचारायची आहे किंवा कोणत्या नाही आहे ते लक्षात येईल. त्यामुळं आता जे आहे उरलेला वेळ आहे ना मॅथचे ना फक्त PYQ सोडवा असं मला वाटतं. आता आपण बघू पेपरपर्यंत जे आहे ते किती रिव्हिजन व्हायला पाहिजे. तर आता मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने ही स्ट्रॅटेजी सांगायला लागलो, ती प्रत्येकालाच लागू पडेल किंवा नाही हे मी काय सांगू शकत नाही. माझा पर्सनल एक्सपिरियन्स जसा होता त्याच्यानुसार सांगतो मी. आता मला काय वाटतं की आता राहिलेत ना 28 दिवस बरोबर, तर ह्याच्यातले आता 28 दिवसात ना 2 रिव्हिजन व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. मग त्याच्यामध्ये एक तुम्ही पहिली 18 दिवसाची एक रिव्हिजन करा आणि नंतर जी आहे ती दुसरी रिव्हिजन जी आहे ना ती एक 10 दिवसांची करा दुसरी रिव्हिजन बरोबर. परत ह्या 10 दिवसामध्ये ना एक 2 दिवस जे आहेत शेवटचे, तर ह्या 2 दिवसामध्ये फक्त करंट, परत जे काय फॅक्च्युअल डेटा असतो जसं की तुमची लोकसंख्या आहे, परत सायन्सचे जे आता शेवटचे 2 दिवस जे आहेत ना ह्याच्यामध्ये मला काय वाटतं एकतर तुम्ही करंटचं एक वाचायला पाहिजे, कारण करंटचा डेटा जो असतो तो शेवटला पटकीने ग्रास्प करतं माणूस जरी वाचलेलं नसलं कधी. तर त्यामुळं आणि लोकसंख्या वगैरे जास्त आकडेवारी जी असते लोकसंख्येची जी की किचकट असते तर ती एक करायला पाहिजे. आणि सायन्स जे आहे सायन्सचं मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लासिफिकेशन जे असतं प्लॅन्टचं ॲनिमलचं किंवा ते डिसीज जे असतात ह्युमनचे, तर त्याचे नावं वगैरे जे असतात ना ते लय किचकट असतात, ते बऱ्यापैकी कोणाच्याच लक्षात राहत नाहीत. त्यामुळं एकदा ॲट द एंड जर बघायला गेलं ना शेवटला हे 2-3 सब्जेक्टवर तुमचा फोकस पाहिजे. आणि हे 18 दिवस आता जे पहिली रिव्हिजन म्हणलो मी की 18 दिवसांची पाहिजे, तर त्या 18 दिवसांमध्ये प्रत्येक विषयाची तुम्ही 3 ते 4 दिवस मध्ये फोकस करून वाचायला पाहिजे. आता हिथं जे आहे ते तुम्ही जेवढं आतापर्यंत वाचलेलं आहे तर ते पूर्ण रिवाइज व्हायला पाहिजे तुमचं हे 18 दिवसांमध्ये. आता ही जी दुसरी रिव्हिजन आहे 10 दिवसाची, ह्या रिव्हिजनमध्ये ना की पहिल्यांदा जेवढं वाचलंय तुम्ही त्या 18 दिवसामध्ये परत ना म्हणजे सगळंच वाचावं असं काही हे नाही, नियम नाही की ते सगळंच वाचायला पाहिजे, तुम्ही रिकॉल करायला पाहिजे. आता काही गोष्टी असतात जसं की आपले महाराष्ट्रातले समाजसुधारक वगैरे असते, तर हे टॉपिक बऱ्यापैकी सगळ्याला कधी पण आठवतं, हिस्ट्री जे असतं ते बऱ्यापैकी आठवतं. म्हणजे असं जरी गॅप पडलेला असला फॅक्च्युअल डेटा जर सोडला की आता आपले तुमचे समाजसुधारक वगैरे जे असतात ना ते बऱ्यापैकी लोकांची कमांड आलेली असते त्याच्यावर. त्यामुळं दुसऱ्या रिव्हिजनला जर तुम्हाला अशी जर तुमचा एखादा सब्जेक्ट आहे, आता माझा सब्जेक्ट जो होता पॉलिटीचा एकदम स्ट्रॉंग होता,
तर मी ज्या वेळेला दुसरी रिव्हिजन करायचो त्यावेळेला पॉलिटीचे फक्त आणि फक्त PYQ करायचो मी. ते आपल्या कोळंबे सरांचं बुक वगैरे जे होतं ना ते वाचायचंच नाही, फक्त आणि फक्त पॉलिटीचे दुसऱ्या शेवटच्या रिव्हिजनला PYQ करायचं. कारण एकतर काय व्हायचं त्यातून डेटा पण सगळा कव्हर व्हायचा आणि आयोगाचे जे क्वेश्चन आहेत PYQचे त्याची पण रिव्हिजन व्हायची. त्यामुळे तुमचा एखादा जर असा सब्जेक्ट असेल की तुमचे पूर्णच कमांड आहे त्याच्यावर किंवा तुम्हाला असं कधी पण विचारला त्याच्यावरचा क्वेश्चन, तर असे सब्जेक्ट जे आहेत ना हे दुसऱ्या रिव्हिजनमध्ये घेऊ नका. तुमचा एखादा सब्जेक्ट वीक आहे की आता माझं जर बघायला गेलं तर इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी असं कमांड नव्हती माझी, म्हणून मग मी इकॉनॉमिक्सचा डेटा वगैरे ते राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणा हे म्हणा त्याची आकडेवारी म्हणा किंवा करंटचं बजेट जे असतं, तर अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या ज्या वेळेला ज्या गोष्टी तुम्हाला आठवणार नाहीत ना त्या गोष्टी मला वाटतं दुसऱ्या रिव्हिजनमध्ये तुम्ही जास्त त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. जे परीक्षेत तुम्हाला माहिती आहे की बाबा मला हे आठवणारच आहे, जसं की समाज सुधारक आहेत आपल्या ह्याचे महाराष्ट्राचे, ते परीक्षेत आठवणारच आहेत हे तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्ही ते दुसऱ्या रिव्हिजनला वाचू नका. 8 दिवस किंवा 10 दिवसाच्या गॅपमध्ये ज्या गोष्टी विसरणार नाही आहेत तुमच्या त्या दुसऱ्या रिव्हिजनमध्ये घेऊ नका. आणि जे प्रॉब्लेमॅटिक वाटतंय की बाबा आता मला इकॉनॉमिक्सचे जे डेटा वगैरे असायचा, तुम्हाला म्हणलं की राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या ज्या तारखा वगैरे असल्या गोष्टी लक्षात राहायच्या नाहीत किंवा दारिद्र्य बेरोजगारीचे आकडे येतं, अशा गोष्टी ज्या काही तुमच्या लक्षात राहत नाहीत ना अशा गोष्टी तुम्ही दुसऱ्या रिव्हिजन जी आहे ही 10 दिवसाची त्याच्यामध्ये घ्या. आणि हे शेवटचे 2 दिवस जे आहेत ना ह्याच्यामध्ये सायन्स, करंट आणि तुमची लोकसंख्या ज्याचा की एकदमच फॅक्च्युअल डेटा आहे की तुम्हाला अशी गोष्ट जी आहे की ती तुम्हाला तिथं त्या 2 दिवसापुरतीच लक्षात ठेवायची, असे सब्जेक्ट जे आहेत ना हे शेवटच्या 2 दिवसामध्ये घ्या. आणि ह्या 2 दिवसाचा ना बऱ्यापैकी फायदा होतो. एक 3 ते 4 मार्काचा जे आहे तर त्या 2 दिवसामध्ये फायदा होतो बघा. कारण हे सायन्सचे वगैरे नाव जे असतात ना क्लासिफिकेशनचे हे नाव कुणाच्याच बऱ्यापैकी लक्षात राहत नाहीत. तुम्ही किती रिव्हिजन द्या काही द्या कारण ते त्याचे नावच तेवढे अवघड असतात. आणि ते आयोगाची जी आहे सायन्ससाठी डेप्थ पण खूपच आहे ॲनिमल आणि प्लांट क्लासिफिकेशनचे. परत लोकसंख्या जी असते लोकसंख्याचे जर बघायला गेलं तर घनतेनुसार चढता क्रम, घनतेनुसार उतरता क्रम किंवा डायरेक्ट आयोग कधी कधी फॅक्च्युअल पण विचारू शकतं 2001ची घनता किती होती महाराष्ट्राची, भारताची किती होती किंवा लोकसंख्येचा आकडा पण विचारते कधी कधी. त्यामुळे हे जे लोकसंख्या टॉपिक आहे ह्याच्यावर बऱ्यापैकी एक इकॉनॉमिक्समध्ये पण एक क्वेश्चन असतो आणि भूगोलमध्ये पण असतो. त्यामुळे 2 क्वेश्चन बऱ्यापैकी फिक्सच असतात ह्या लोकसंख्या टॉपिकवर आणि फुकटचे मार्क असतात लोकसंख्येचे. तुम्ही आदल्या दिवशी वगैरे प्रॉपर रिवाईज करा, ह्याला अगोदर पण कराच, पण एक डेटा जो आहे त्याचा विसरतो म्हणून तुम्ही लोकसंख्या वगैरे शेवटच्या दिवशी करा. आणि करंटचं जे आहे हे शेवटच्या 2 दिवसात का करायचं, कारण करंटचा डेटा जो असतो ना तो आपण तेवढ्या रिव्हिजन पडलेल्या नसतात करंटला, बाकीचे जे कोअर सब्जेक्ट आहेत ना, कारण आपण वर्षभर कोअर सब्जेक्टवरच फोकस करत असतो. पण हे करंटचं जे असतं ते आपण मॅक्सिमम 1 नाही तर 2 रिव्हिजन पडलेले असतात आपल्या परीक्षेपर्यंत, त्यामुळं ते जरा आठवत नाही पेपरमध्ये. जर तुम्ही 1-2 दिवस अगोदर करंटचं जर कव्हर करून गेलात तर ते 1 ते 2 दिवसापुरते तेवढ्यात तुमच्या स्मरणशक्ती जे आहे ते राहतं आणि त्याचा फायदा जो असतो तो परीक्षेत होतो. त्यामुळे ते डाटा नंतर विसरलं तरी फरक पडत नाही आपल्याला. त्यामुळे करंटचं जे आहे शेवटच्या 1-2 दिवसात तुमचा फोकस करंटवर पण जास्त पाहिजे. आता आपण बघू की मॅक्सिमम आउटपुट जे आहे ते कोणते सब्जेक्ट देते. तर बघायला गेलं तर पॉलिटीचा सब्जेक्ट जो आहे त्याचे 15 क्वेश्चन येतात आणि तिथं चान्सेस जे असतात ते 12 किंवा ऑन अन ॲव्हरेज 12-13 मार्काची पण ॲव्हरेज म्हणजे ऑन अन ॲव्हरेज जर बघायला गेलं तर तुम्ही 12-13 मार्क पण घेऊ शकता चांगला अभ्यास जर असेल तर. आणि इव्हन जर बघायला गेलं तर काही मुलं 15-15 पण स्कोअर करतात पॉलिटीमध्ये, म्हणजे जवळपास आउट ऑफ पण मार्क घेतात पॉलिटीमध्ये. हे झालं पॉलिटीचं. बाकी दुसरा सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्सचं पण सेम सिच्युएशन तीच आहे. तुमचा जर अभ्यास ठीकठाक असेल तर 10 ते 11 मार्क यायला काही हरकत नाही आहे. जर जास्तच भारी असेल तर 13-14 पण मार्क येतात ह्या सब्जेक्टमध्ये. कारण हे 2 विषय जे आहेत ना या 2 विषयांचे क्वेश्चन जे आहेत ना असे आउट ऑफ बॉक्स येण्याचे चान्सेस जे असतात ते एकदमच मिनिमम असतात. त्यातले पॉलिटीचे आउट ऑफ बॉक्स येतच नाहीत, ते PYQ आणि ते स्पेसिफिक टॉपिक आणि त्याच्यावरच येतात. इकॉनॉमिक्सचे तरी 1-2 क्वेश्शन जरा येतात, जसं की मागच्या वर्षी त्या वित्त आयोगाचा विचारला होता रेशो किती आहे की त्याचे जे केंद्र आणि राज्यामध्ये वाटा जो होता तर त्याचा रेशो विचारला होता 75-25 आहे का 80-90 म्हणजे 80-20 आहे का 60-40 असं विचारलं होतं. मग तसे क्वेश्चन जे असतात ते आउट ऑफ बॉक्स काही विचारू शकतात. इकॉनॉमिक्सचे 1-2 येतात, पण बऱ्यापैकी 10-11 क्वेश्चन नॉर्मल ज्याचा चांगला अभ्यास आहे ठीकठाक, म्हणजे ज्यानं PYQ अभ्यास केलेला आहे किंवा ज्याला माहिती स्पेसिफिक टॉपिकवर हे येते त्याला 10-11 मार्क यायला काही हरकत नाही आहे त्या सब्जेक्टमध्ये इकॉनॉमिक्स. आणि ज्याचं जास्त स्ट्रॉंग आहे ते 12-13 पर्यंत पण जाऊ शकतो किंवा 14ला पण टेकू शकतो. आता ही जॉग्राफी जी आहे ही जॉग्राफी
जर 2023 सोडून त्याच्या अगोदरचा जर विचार केला 2022 पर्यंत, तर सगळ्यात जास्त आउटपुट देणारा सब्जेक्ट जो होता तो मुलांचा जॉग्राफी होता. ह्याचे 15 क्वेश्चन यायचे आणि त्यातले त्यात महाराष्ट्रावर जे होते ते 9 ते 10 क्वेश्चन महाराष्ट्रावर यायचे आणि 3 ते 4 क्वेश्चन एक भारतावर यायचे. ते पण सोपे सोपे, जसं की प्राकृतिक भारत जे आहे ते हिमालयाच्या रांगा वगैरे, नद्या झालं, कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे किंवा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात कोणता आहे, असल्या टाईपमधले क्वेश्चन जे होते, किंवा खनिज संपत्ती झालं भारताची, असल्या टाईपमधले ते 3 ते 4 क्वेश्चन यायचे आणि 9 ते 10 क्वेश्चन जे होते ते प्रॉपर महाराष्ट्राच्या भूगोलवर यायचे. त्यामुळे फक्त महाराष्ट्राचा भूगोल जर केला तरी एक 9, 10, 11 क्वेश्चन बऱ्यापैकी मुलांचे यायचे आणि भरपूर आउटपुट द्यायचं. हे म्हणजे सगळ्यांचा जर फेवरेट सब्जेक्ट जर बघायला गेला अगोदर तर जॉग्राफी होता. आता मागच्या वर्षी झालं काय ह्या जॉग्राफी सब्जेक्टचं की 10 क्वेश्चनच आले. त्याच्यात पण 3 ते 4 क्वेश्चन जे होते ते त्याची म्हणजे जर बघायला गेलं तर डिफिकल्टी जी आहे जॉग्राफी सब्जेक्टची ती वाढलेली. म्हणजे अगोदर सारखे असे ट्रॅडिशनल क्वेश्चन नव्हते गेल्या वर्षी. 3 ते 4 क्वेश्चन जरा अवघडच आले होते जास्तच, किंवा आउट ऑफ द बॉक्स म्हणून ना तशा टाईपमध्ये आले होते. नाहीतर जॉग्राफीला पूर्ण अगोदर डायरेक्ट 14-15 मार्क टाकून द्यायचे. अशा प्रकारे जॉग्राफीची थोडीशी जी लेवल आहे ना आयोगाची, किंवा ती जरा हार्ड लेवलला गेलं असं मला वाटतं हे मागच्या वर्षीपासून 2023ला. आणि आता हे सगळ्यात मला काय वाटतं माहिती का की गेम चेंजर जर म्हणलं ना सब्जेक्ट ह्या कंबाईनमध्ये, म्हणजे माझ्या मते तरी हे मॅथ अँड रिझनिंग आहे बघा. हे मागच्या वर्षी 15 क्वेश्चन होते 2022 पर्यंत, आता 2023ला 20 क्वेश्चन आले. ज्यांना मॅथ अँड रिझनिंगला 15-16 मार्क पडतात ना त्यांचा हमखास स्कोअर बघा तुम्ही 50+ असतो. म्हणजे ते 100% 50-50+ होते जाते ते मुलं. त्यामुळं तुम्हाला जर 50+ जायचं असेल तर तुम्हाला हे सब्जेक्टला म्हणजे असं काय म्हणते त्याला इग्नोर करून चालणारच नाही. आणि असे काही लय अवघड क्वेश्चन वगैरे नसतात मॅथ अँड रिझनिंगचे. ज्याचा बेस वगैरे चांगला पक्का आहे ना मॅथचा, तर त्याला सुटतात हे क्वेश्चन. आणि त्यांनी आयोगानं जे बघायला गेलं ना 2021, 22 किंवा 23चे मॅथ अँड रिझनिंगचे क्वेश्चन जर बघितलं ना तुम्ही, तर त्यांनी ते फ्रेम पण त्याच हिशोबाने केलेले असते की एका मिनिटात एखादा क्वेश्चन सुटावा, की 40 सेकंद किंवा 50 सेकंद, एक मिनिट मॅक्सिमम 1 मिनिट, त्या हिशोबानेच फ्रेम आयोगाने क्वेश्चन केलेले असते. आणि ज्याला मॅथ रिझनिंगमध्ये चांगले मार्क पडतात आणि एक सायन्समध्ये ते 100% 50+ स्कोअर जातो. त्यामुळं हिथं जे आहे हिथं बऱ्यापैकी इंजिनिअरिंगवाले मुलं जे असतात ना त्यांची कमांड चांगली असते. आता मला मागच्या वर्षी एक क्वेश्चन कॅन्सल होऊन 16 मार्क होते मॅथ रिझनिंगला. त्यामुळं स्कोअर जो होता तो माझा बाकीच्यापेक्षा जास्त आला होता. माझा मागच्या वर्षी स्कोअर 60.5 होता फायनल कीनं, म्हणजे 2023च्या प्रिलिम्सचा. त्यामुळे हे विषय जे आहे ना हे तुम्हाला बाकीच्यापेक्षा वेगळा करणारा विषय, 2 ते 3 विषय असे आहेत की तुम्हाला बाकीच्यापेक्षा वेगळे करते. त्यात मॅथ अँड रिझनिंग पण एक आहे. इथं काय मुलं 18, 19, 17-18 म्हणजे एखादा कॅन्सल वगैरे झाला तर 17-18 मार्क तर पडतात. ऑन एन ॲव्हरेज मला वाटतं ह्या विषयाला तुम्हाला निदान 13 ते 14 मार्क तरी पडायला पाहिजे जर तुम्हाला बाकीच्या सोबत कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर. कारण मुलं खूप मार्क पाडतात ह्या मॅथ अँड रिझनिंगमध्ये. अशा प्रकारे हे जे 4 सब्जेक्ट आहेत मला वाटतं ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम होईल तेवढं आउटपुट काढू शकता. आता बाकीचे सब्जेक्ट जर बघायला गेले, हिस्ट्रीचा आयोगाचा कसं असतंय, म्हणजे ह्या 2 वर्षात ट्रेंड झालाय की आयोग सोपे विचारताय क्वेश्चन, पण 1-2-3 वर्षाखाली आयोगाचे जे क्वेश्चन होते हिस्ट्रीचे ते जरा जास्त डिफिकल्टी लेवल होती. त्यामुळं पण ह्या 2 वर्षामध्ये जर बघायला गेलं ना तर आयोगाचं जे आहे ते म्हणजे लेवल जे आहे त्याची ती इझी झालेली हिस्ट्रीच्या क्वेश्चनची. त्यामुळं हिस्ट्रीमध्ये पण मुलं जे आहेत काही मार्क पाडतात आता, की अगोदर सारखं नव्हतं की अगोदर 15 पैकी मुलांना 4-5 असलीच मार्क पाडायचे किंवा 6 लय झालं एक 8-9 पर्यंत जायचं ज्याचा जास्तच भारी अभ्यास असेल. आता तसं नाही झालं. आता मुलं 10 पैकी 8 पण मार्क पाडतील एखाद दिवस, म्हणजे 8 मार्क पाडणारे पण मुलं आहेत. मग त्यामुळे हिस्ट्री जी आहे ती थोडी आयोगाची म्हणजे ॲज कम्पेअर टू अगोदरचे इयर्स आता हिस्ट्री थोडी सोपी झालेली आहे. आणि मागच्या वर्षी जॉग्राफी जी अगोदर सोपी होती ती थोडी डिफिकल्टी लेवल वाढलेली. आणि दुसरं आता एक सब्जेक्ट राहिला तो म्हणजे सायन्स. आता सायन्स जे आहे आता हे सायन्सचं जे आहे ना ज्याचा चांगला अभ्यास आहे ना ते प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशन किंवा ह्युमन डिसीजेस, त्याला ऑन एन ॲव्हरेज 8 मार्क किंवा 7 मार्क पडतात म्हणजे पडतात. आता मी मागच्या वर्षी जर बघितलं आमच्या लायब्ररीतले वगैरे मित्र होते ज्यांना सायन्समध्ये 15 पैकी 2 मार्क, 1 मार्क किंवा काहीला 0 मार्क असे होते. मला मागच्या वर्षी 8 मार्क का 9 मार्क होते सायन्सला. मग ही जे आहेत ना हे लीड घेऊन देऊ शकतात तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा जे आहे ती. हे सायन्स झालं, मॅथ झालं आणि करंट झालं, हे सब्जेक्ट जे आहेत ना 3 हे तुमचे लीड घेऊन देते. आणि तुम्हाला 50+ जायचं असेल ना तर हे 3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला स्कोअर टाकावंच लागेल. हे 3 सब्जेक्ट तुम्हाला 50+ घेऊन जाऊ शकते. आता आपण बघूया करंट जे आहे ते 15 मार्काचं येतं बरोबर. आता पण हे कसं आहे माहिती का, हे जे बाकीचे विषय जे आहेत पॉलिटी झालं,
इकॉनॉमिक्स झालं, जिओग्राफी झालं, हिस्ट्री झालं, ह्याच्यामध्ये पण करंटचा एखादा होईना क्वेश्चन येतो. जसं की आता घटना पॉलिटीमध्ये जर लेटेस्ट घटना दुरुस्ती बघितली 105वी म्हणा, 106वी म्हणा, तर ह्या घटना दुरुस्त्या ज्या आहेत ह्या करंटमध्ये नाहीत विचारत, करंटमध्ये विचारतात किंवा पॉलिटीमध्ये पण विचारू शकतात. मग हे करंटच्या पर्स्पेक्टिव्हने पॉलिटीमध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो. जसं की इकॉनॉमिक्समध्ये तुमचा जो बजेट आहे आपल्या ह्याचं दरवर्षीचं जे बजेट असतं त्याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन हमखास येतात. इकॉनॉमिक्सच्या सेक्शनमध्ये येते, करंटच्या सेक्शनमध्ये नाही येत, इकॉनॉमिक्सच्या सेक्शनमध्ये येते. परत आता समजा हिस्ट्री, एखादी संघटना किंवा एखादं काय म्हणतात ते ऑर्गनायझेशन जर असेल किंवा कोणती पण एखादं उठाव वगैरे असेल त्याला 100 वर्ष झाले किंवा एखादा समाजसुधारक असेल त्याच्या जयंतीला 100 वर्ष झाले, 200 वर्ष झाले, 300 वर्ष, 200 वर्ष असं जर असेल तर ह्या हिस्ट्रीमध्ये पण करंटच्या पर्स्पेक्टिव्हने क्वेश्चन विचारतात. आणि प्रत्येक सेक्शन जर बघितलं, बाकीचे जे 3-4 सेक्शन आहेत कोअरचे जे, त्याच्यामध्ये एक व्हायना तुम्हाला करंटचा क्वेश्चन दरवर्षी सापडतो. म्हणजे हे करंटचे 15 क्वेश्चन हे तर वेगळेच झाले, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये एक जरी धरला तरी ते 4 ते 5 क्वेश्चन होते. म्हणजे जर प्रॉपर करंटवर बघितलं तर 20 क्वेश्चन होते. त्यामुळं करंट जे सब्जेक्ट आहे ना हे तुम्हाला बऱ्यापैकी जर तुम्ही केलेलं असेल तर तिकडं पण फायदा होतो तुम्हाला. म्हणजे एक क्वेश्चन जर प्रत्येक ह्याच्यामध्ये येत असेल तर तुम्हाला त्याचा पण करंटचा जे आहे ते फायदा होतो. त्यामुळे करंटला थोडंफार म्हणजे कसं आहे, तुम्ही असं इग्नोर करू नका. की काही मुलं काय करतात माहिती का, करंटचा आता शेवटला काही वरवर वगैरे वाचू, असं करू तसं करू म्हणतात, पण शेवटला म्हणजे एक किंवा 2 का होईना अगोदर तुम्ही एकदा रिडिंग पाहिजे त्याच्या शेवटला तर ते वाचायचंच आहे. म्हणजे अगोदर एकदा का होईना डोळ्या खालून गेलेलं पाहिजे, कारण त्याचा फायदा बाकीच्या सब्जेक्टमध्ये पण होतो. करंट असं म्हणजे 15 क्वेश्चन तर येतातच, बाकीच्या ह्याच्यामध्ये पण एक का होईना क्वेश्चन येतो. करंटचं वेटेज जे आहे जर बघायला गेलं प्रॉपर तर 20 क्वेश्चन असतात करंटचे. त्यात इकॉनॉमिक्समध्ये करंटचं बघायला गेलं ना तर बजेटवर आपल्या कंबाईनच्या एक्झाममध्ये बऱ्यापैकी 1 ते 2 क्वेश्चन असणार म्हणजे असणारच. आता करंट जर बघायला गेलं तर आता ही परीक्षा आपली जी आहे ती फेब्रुवारीमध्ये, बरोबर फेब्रुवारी 2025 मध्ये. आता राज्यसेवेचा पेपर झाला आता मागच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये, तर त्याच्यामध्ये करंट जे आहे ते गेल्या 1 वर्षाचं आलं होतं. तर मला काय वाटतं करंट जे आहे ना ते बऱ्यापैकी तुमचं जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 हे जे 1 वर्षाचा स्पॅन आहे, म्हणजे डिसेंबरच्या महिन्याचं पण करंट अफेअर करा. कारण जरी नाही आलं तरी नोव्हेंबरपर्यंत जरी आलं तरी पण एक सेफ्टी म्हणून करून ठेवा. त्यातली त्यात तुम्ही 23चं जर वाचलेलं असेल तर ते रिवाईज करू शकता. पण मेन तुमचा फोकस जो आहे तो जानेवारी फेब्रुवारी 2024 पासून ते डिसेंबर 2024 पर्यंत जे आहे ते प्रॉपर करंटचं जे आहे ते अभ्यास चांगला करायला पाहिजे.